केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या समन्वयातून राज्याचे सौर ऊर्जा धोरण ठरवण्यात आले आहे। 1 किलोवॅटसाठी 30,000 रुपये अनुदान, 2 किलोवॅटसाठी 60,000 रुपये तर 3 किलोवॅटसाठी 78,000 रुपये अनुदान मिळणार आहे। त्यासोबतच गरजेपेक्षा अधिकची वीज महावितरण विकत घेणार असून परतावा वीज बिलात समायोजित करणार आहे। सौर ऊर्जा प्रकल्पातून 25 वर्ष मोफत वीज देण्याचे देखील सरकारचा मानस आहे। केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या समन्वयातून महाराष्ट्रात 4,714 घरांमध्ये सौर ऊर्जा वापरली जाते आहे। पंतप्रधान सौर घर मोफत योजनेला उदंड प्रतिसाद देत राज्यातील 31,000 घरगुती सौर ऊर्जेचे वीज ग्राहक झालेले आहेत। यापैकी 4,714 ग्राहकांकडे प्रत्यक्षात सौर ऊर्जेचे दिवे चालवले जातात। त्याशिवाय राज्यात आणखी 875 अशा सौर ऊर्जेच्या प्रकल्पाची कामे वेगाने पूर्णत्वाकडे जात आहेत। प्रत्येक घराच्या छतावर 1 ते 3 किलोवॅटच्या क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मितीसाठी दर महिन्याला सुमारे 120 ते 360 युनिट पर्यंत मोफत वीज उपलब्ध होत आहे। यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची सोय उपलब्ध करून दिली आहे। अशा सौर ऊर्जा प्रकल्पातून 25 वर्षे मोफत वीज मिळणार आहे। पंतप्रधान सौर ऊर्जा योजनेच्या माध्यमातून गावखेड्यातील घरं उजळून निघालीत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। ब्युरो रिपोर्ट, राजकीय कट्टा। गल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा।